हॅलो हाय नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आता रेडी होऊन संध्याकाळचे 4-4:30 वाजले होते आणि मी निघाले होते बाजारामध्ये. आमच्याकडे मंगळवारचा बाजार लागतो खाली बिल्डिंगच्याच. मग त्या बाजारात मी आठवड्याभराच्या ज्या काही भाज्या असतील, जे काही घरात लागत असेल ते सगळं सामान घेते. नाहीतरी जनरली काही असेल तर मी स्टेशनवरून येताना सगळं घेते. पण इथेही त्याच भावामध्ये म्हणजे रिझनेबल भावामध्ये चांगल्या भाजीपाला मिळतो आणि फ्रेश असतो. त्याच्यामुळे मग मी सगळा बाजार इकडनं घेतला. बऱ्याच ज्या ज्या काही वस्तू लागत होत्या सगळ्या घेतल्या आठवड्याभराच्या. मला मेथी खूप आवडते म्हणून मेथी, पालक, कोथिंबीर हे सगळं कंपल्सरी घेतलं. आळूचे पानं खूप छान मिळाली त्याच्यामुळे आवर्जून ती घेतली. माझा ऑलमोस्ट स्वयंपाक घरी झाला होता पण आळूची पानं मी घेतली कारण का मला ती बघून मोह आवरला नाही. माझ्या नवऱ्याची आठवण होते मला आळूची पानं बघितल्यावर. त्याच्यानंतर आठवड्याभरासाठी थोडे फ्रुट्स घेतले घरी, जसं ड्रॅगन फ्रूट आहे, हे मोठी करवंद आहेत, करवंद नाही सॉरी अंगूर आहेत, बरंच काही काही घेतलं. पेरू घेतले, ऍपल घेतले, पपई घेतली. बरेच फ्रुट्स चांगले होते त्यांच्याकडे, त्याच्यामुळे जे काही त्यांच्याकडे होते ते सगळे थोडे सगळे फ्रुट्स घेतले. फ्रुट्स घेऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो पुढे. म्हणजे बाकीचं सामान पण घ्यायचं बाकी राहिलं होतं. अजून भाजीपाला घेतला. ड्रमस्टिक आवर्जून घेते मी कारण का मला भरपूर आवडतात ड्रमस्टिक. त्याच्याबद्दल काय सांगायचं, ड्रमस्टिक बद्दल हल्ली सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर सगळा भाजीपाला घेऊन झाल्यानंतर मस्त वाटतं मला. जरा आता बाजारात आले ना की खूप छान वाटतं मला. घरासाठी काही काही वस्तू घ्यायच्या म्हटलं की आता माझा इथे सगळा स्वयंपाक झाला होता. मी केळीचे काप केले होते, कच्च्या केळीचे, वरण भात भाजी सगळं झालं होतं माझं. पण आळूची पानं आणल्यावरती म्हटलं बनवून घ्यावा. आळूची पानं केली आणि तेवढ्यात फोन आला की एक फ्रेंड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला आहे. त्याच्यामुळे मग तसेच तो गॅस बंद केला आणि पुन्हा खाली उतरले. खाली उतरून हॉस्पिटलला गेले बहिणीला घेऊन आणि मग नंतर तिकडे जाऊन त्यांना हॉस्पिटलला भेटून आलो. भेटून आल्यानंतर येताना रस्त्यात मग परत आम्ही खरीदारी केली. राखी घ्यायच्या राहिल्या होत्या तर 250च्या फक्त राख्याच घेतल्या आम्ही. त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर आळूवडी फ्राय करायची राहिले, ती फ्राय केली. मग नंतर पुन्हा खाली उतरले संध्याकाळी कारण आमचे गणपती बाप्पा बुक करायचे राहिले होते. त्याच्यामुळे मग पुन्हा मम्मी आली खाली. मग नंतर मम्मी आणि आम्ही माझी बारक्या बहीण आम्ही भेटून गणपती बाप्पा आज फायनली आम्ही आमच्या घरी कोणते न्यायचे ते बघितले, ठरवले आणि बुक केले. तुम्ही ह्यापैकी बघून सांगा आम्ही कुठले बाप्पा घेतले असतील आणि तुम्हाला कुठले बाप्पा आवडले. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठले बाप्पा आवडले, यापैकी आम्ही कुठला घेतला असेल. आम्हाला तर सगळेच आवडले होते पण एक पर्टिक्युलर असा होता ज्याच्या डोळ्यात बघून असं वाटलं की नाही हे बाप्पा आपल्या घरी येतील. असं करून आमचं बुक झाले होते फायनली. त्याच्यानंतर हा बघा किती गोंडच बाप्पा आहे ना हा. आणि त्याच्यानंतर माझी मम्मी, बहीण आणि मी आम्ही 3 जणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.